हरिओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपणं आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, आणि यामध्ये आज आत्ता पाहणार आहोत 14वा श्लोक. श्लोक असा आहे: अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. विनोबाजी म्हणतात, अनन्य चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर, सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो. अर्थ असा आहे की हे अर्जुना, जो माणूस माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमीच निरंतर मज पुरुषाचं स्मरण करतो, त्या नित्य निरंतर माझ्यामध्ये युक्त असणाऱ्या योग्यासाठी मी सुलभ आहे. अहम सुलभ हा म्हणजे मी त्याला सहज प्राप्त होतो. हो, खरंच आहे ना. भगवंतांनी इथे आता आपल्याला दैनंदिन जीवनासाठी अगदी खूप छान सांगितलंय की नाही, की भगवंत सहज सुलभ आहेत. हो, भाव तसा देव आहे. उगाच नाही. मग त्या मीराबाईला गोपालकृष्णाचं दर्शन झालंय. संत कान्होपात्राची लाज भगवंतांनी पांडुरंगाने राखलेली आहे. गोरोबा काकांच्या पायदळी ते छोटं बाळ खेळत आलेलं, म्हणजे त्या चिखलामध्ये ते तुडवलं गेलं तर ते बाळ परत जिवंत झालेलं आहे. त्या राका कुंभाराच्या आव्यामध्ये ती मांजराची पिल्लं ती सुद्धा त्या भट्टीमध्ये भाजली गेली, ती पण जिवंत झाली आहे. अशा एक ना अनेक कथा. काय होतं की आत्ताच्या पिढीला आता या सगळ्या कथा जवळजवळ तर ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातल्या, जर गोरोबा काका, नामदेव हे सगळे त्यांच्या काळातले आहेत. नामदेवानी पांडुरंगाला खीर भरवली, कुत्र्याच्या मागे कोरडी भाकर पोळी खाऊ नको म्हणून तुपाची वाटी घेऊन नामदेव धावला. हे सगळ्या ज्या कथा आहेत ना, किमान 700 वर्ष झालेल्या जुन्या कथा आहेत, हो की नाही. आणि या सगळ्या कशा की परंपरागत मौखिक वारसा हक्कानी पुढे पुढे चालत आलेल्या आहेत. आता मौखिक वारसा जेव्हा प्राप्त होतो एखाद्या गोष्टीला, तर त्यामध्ये थोडा थोडा स्थलकालानुसार भेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आत्ता जवळजवळ 700-725 वर्षानंतर आपण काय विचार करून बघितला पाहिजे ते महत्वाचं आहे. की भले माझा नाही आत्ता विश्वास बसणार, शक्य आहे का की नामदेव छोटा म्हणाला पांडुरंगाला की बाबा तू खीर खाणार असलास तर खरं, नाही तर मी हा असा इथे बसून राहणार, तू खीर खाईपर्यंत मी हलणार नाही. आणि तो मूर्तीतून पांडुरंग साक्षात अवतरला. त्यांनी ती खीर चाखली. दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी जेव्हा ते पुजारी पूजेला आले तेव्हा त्यांना असं दिसलं की मूर्तीला म्हणजे त्याच्या तोंडाला खीर चिकटलेली आहे. अजून पण एक सुंदर कथा आहे ना, की एकदा नामदेव छोटा पांडुरंगाला म्हणतो, तुझं बरं आहे बाबा, नुसतं आपलं विटेवर उभं राहायचं, कटेवर हात ठेवलं की झालं, लोक येऊन तुला आरत्या ओवाळतात, एवढे प्रसाद सगळे देतात, मज्जा आहे तुझी. मग पांडुरंग म्हणाले, मग एक दिवस ही मज्जा तुला अनुभवायची आहे का? नामदेव छोटा होता, तो म्हणाला हो हो मला चालेल. मग पांडुरंगाने अट घातली, पण माझ्यासारखं असं अजिबात डोळ्याची पापणी सुद्धा न लावता स्थिर उभं तुला राहता येईल का? तर त्यावर नामदेव म्हणाला, हो त्यात काय अवघड आहे, राहीन मी उभा एक दिवस. आणि मग नामदेव पांडुरंगाच्या जागी तसा वेश सगळा धारण करून उभा राहतो. आणि मग आरतीची वेळ जेव्हा होते तेव्हा आरतीच्या वेळेला ते आरतीचं जी पंचारती असते किंवा आरतीचं जे ताम्हण असतं, तर ते ना अनावधानाने म्हणजे मूर्तीच्या इतकं जवळून जवळून फिरवलं जातं की त्यामुळे नामदेवांच्या चेहऱ्याचा दाह व्हायला लागतो आणि चेहऱ्यावर सगळं काजळी धरते, सहन होत नाही. तेव्हा नामदेवांना कळतं की जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, की पांडुरंग होणं सोपं नाही. बरोबर. म्हणजे आपण या कथातून जो बोध दिलाय ना तो घेणं अपेक्षित आहे की नाही. ही कथा खरंच घडली का नाही घडली याच्यावर उहापोह करण्यापेक्षा त्या कथेतून बोध नक्की काय दिलाय. आणि मी मागेही मला वाटतं उल्लेख केला होता, जेव्हा
एखादी कथा तयार होते तेव्हा त्या कथेला तयार होण्यासाठी काहीतरी कथेचं बीज आवश्यक असतं. मग काहीतरी बीज असल्याशिवाय त्याच्यातून ही सृष्टीची निर्मिती झाली काय? नाही झाली. अहो, जिथे सृष्टीची निर्मिती अशक्य होती तिथं तुमच्या आमच्यासाठी या कथा त्या काय? कशाच्या तरी आधारावरच या तयार झाल्यात. म्हणजेच तो आधार जो होता ना, तो आधार निश्चित होता नव्हे, तो आहे. आणि तो आधार म्हणजे साक्षात भगवंतांचा आधार आहे. म्हणून या कथा खऱ्या का खोट्या ठरवण्यात आपला वेळ विनाकारण वाया घालवू नये. याच्यामुळे काय होतं, स्पष्टच सांगते की आपण आपली जी विचारांची बैठक आहे ती कमकुवत करतो, आपल्या म्हणजे एकजुटीला. त्यामुळे काय होतं की एक मग गट तयार व्हायला लागतात. मग एक गट म्हणतो छे छे आमचा अगदी पूर्ण विश्वास आहे, दुसरा गट म्हणतो काय हो काही सांगतात कथा, आमचा नाही विश्वास. या सगळ्यामुळे काय होतं की जी सांघिक भावना असते, एकजूट असते आपल्या समाजामधली, तर तिच्यामध्ये फूट पडायला लागते. त्यामुळे सर्वच गोष्टींचा प्रत्येक वेळेला उहापोह करण्याची गरज आहे का? त्यापेक्षा त्यातलं तत्व, त्यातला उपदेश तो काय सांगतो तो आपण घेणं महत्वाचं आहे का नाही, आणि तो उपदेश कालातीत आहे की नाही. आता नामदेव आणि पांडुरंगाच्या या कथेवरून आपल्याला लक्षात आलं ना की 24 म्हणजे तास सुद्धा तिथे पांडुरंगाची भूमिका करून प्रत्यक्ष देवळात उभं राहणं हे कठीण आहे. मग हे जर आपल्याला कळतं आहे ना, तर मग आपण व्यवहारामध्ये कसं वागणं अपेक्षित आहे, बरोबर, हा आपल्याला बोध होणं अपेक्षित आहे. आणि इथे भगवंत तर सांगतायत की हे पार्थ अहम सुलभः, अरे अर्जुना मी सहजपणे प्राप्त होतो. खरंच तुम्ही हाक मारून बघा, तो तुमच्या अवतीभोवतीच असतो. पण होतं काय की मी माझा अहम कुरवाळत राहते, मला माझ्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास असतो, मला माझ्या फ्रेंड सर्कलवर विश्वास असतो, मी कमवलेल्या बँक बॅलन्सवर माझा विश्वास असतो, मी जोडलेल्या 1000 माणसांवर माझा विश्वास असतो. फक्त माझा विश्वास कुठे नसतो, तर त्या एक भगवंतांवर विश्वास ठेवायला मी कमी पडते. आणि म्हणून मग मला एक वेळेला जरी अनुभव या सगळ्या जोडलेल्या धनापासून माणसांपासून चांगले आले तरी सुद्धा पुढच्या वेळेला ते येतीलच असं नसतं. अशी एक वेळ येते की कुणी कुणाचा नसतो, त्यावेळेला तो सखा हरी मात्र माझा असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या धर्माच्या संरचनेप्रमाणे भगवंतावर नितांत विश्वास, नितांत श्रद्धा ही पहिल्यापासूनच ठेवणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही मग जोड म्हणून हे सगळे उपचार आहेत. म्हणजे भक्ती मार्ग काय किंवा अन्य कुठलाही मार्ग काय, या पंचोपचारी पूजा काय, षोडशोपचारी पूजा काय, या सगळ्याचा काय उपयोग आहे असं आपल्यालाही वाटतं ना. काय करायचं एवढं, ते सगळं पंचामृताचं स्नान घालायचं आणि ते सगळं ओतून असतं द्यायचं. पण नाही, ते पूर्वीच्या काळी सगळं झाडात ओतत होते. केळीची झाडं, आळूची झाडं ही सगळी त्याच्यावर वाढायची. आता सगळेच प्रश्न निर्माण झालेत. मग ठीक आहे ना, त्याच्यातून जेवढा म्हणून सुवर्ण मध्य काढता येईल तेवढा मध्य काढायचा प्रयत्न करावा. उगाच फक्त टीका टिप्पणी करण्यात आपला वेळ व्यर्थ दौडू नये. हे जरी सूत्र आपल्याला दैनंदिन जीवनात गीता या करता समजलं तरीही गीता आपल्याला समजली असं मी म्हणेन. आणि आपल्याला ठाऊक आहे की भगवंत अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. फक्त हाक मारायचे, आलो. मला एक आठवते लहानपणी अशीच एक छोट्या मुलाची कथा वाचली होती की तो छोटा मुलगा त्याला जंगलाच्या रस्त्याने कुठेतरी जायचं असतं आणि आई काय त्याच्याबरोबर येऊ शकणार नसते. आई म्हणते की बाळा तुला एकट्याला यायचं आहे. मग तो म्हणतो आई पण मला भीती वाटेल, मग मला सोबत कोण? तर ती म्हणते अरे तो कान्हा आहे ना आपला कान्होबा, त्याला हाक मार, हो तो येईल तुझ्याबरोबर सोबतीला. आणि हे लेकरू खरंच त्या कान्होबाला हाक मारतं आणि तो कान्हा
कान्होबा या लेकराची संपूर्ण त्या जंगलच्या प्रवासामध्ये सोबत करतो. म्हणजे काय नक्की घडलं असेल तर ह्या मुलाचा कान्हा म्हणून माझ्याबरोबर कोणीतरी मी हाक मारल्यावर आईने सांगितलेला कान्हा माझ्याबरोबर येणार आहे तो मला दिसला नाही तरी चालेल, कारण आईने तसं समजावलं होतं त्याला, पण तो माझ्याबरोबर असणार आहे, तो माझी सोबत करणार आहे. एवढ्या विश्वासाच्या बळावर ह्याचा तो जंगलातला प्रवास सुखरूप पार पडला. आता कधीतरी शेवटी नियमाला अपवाद घडतात, कधीतरी त्यातूनही काही विपरीत घटना घडू शकते, पण प्रत्येक वेळेलाच आपण अशा नकारात्मक गोष्टींचा का विचार करायचा, त्यापेक्षा सकारात्मक विचारांच्या गोष्टींचा नेहमी आपण विचार करत राहावा की माझा कान्हा माझ्या सोबत आहे या विश्वासाने त्या मुलाने तो प्रवास पूर्ण केलाय. आपल्याला सुद्धा आयुष्याचा सगळा प्रवास या विश्वासाच्या बळावर पूर्ण करायचा आहे. आणि म्हणूनच भगवंतांनी सांगितलंय की जो माणूस माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमीच निरंतर माझं पुरुषोत्तमाचं स्मरण करतो त्या नित्ययुक्त असणाऱ्या योग्यासाठी मी सुलभ आहे. मग योगी म्हणजे बाह्य वस्त्रांनी योगी नाही, तर आता ह्या कथेतला हा जो छोटा मुलगा आहे ना, तर हा सुद्धा बालयोगीच झाला. फक्त तेवढ्या प्रवासापुरती का होईना त्याला त्याच्या कान्होबाची सोबत हवी होती, साथ हवी होती, आणि ती त्यांनी मिळवली. म्हणजेच भगवंत सुलभ आहेत. आणि असे अनेक दाखले तुमच्या आमच्या बाबतीत सुद्धा एवढ्या 50-60 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक ना एक दिवस कधीतरी घडलेले आहेत. ते आठवून बघा की अरे खरंच अनाकलनीय अशी आपल्याला मदत मिळालेली असते. विचार सुद्धा केलेला नसतो. सगळ्या बाजूंनी आपण संकटात अगदी चेपले गेलेलं असताना ही मदत कशी प्राप्त झाली, तर केवळ आणि केवळ ती भगवंताची कृपा आहे. आणि भगवंत एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपलब्ध असतात. आता माणसाच्या बाबतीत असं होईल का हो? आता समजा शाळेच्या मुख्याध्यापकांना मला भेटायचं आहे, तर मुख्याध्यापकांना शाळेच्या वेळेतच जाऊन मी भेटणं अपेक्षित आहे की नाही? मी माझ्या मनात येईल तेव्हा संध्याकाळी 7 वाजता शाळेत जाईन तर मला शाळा बंद दिसेल, मला मुख्याध्यापक भेटू शकणार नाही. म्हणजे माणसाच्या बाबतीत ह्या मर्यादा आहेत. पण भगवंतांना अर्ध्या रात्रीतही तुम्ही हाक मारा, ते तुमच्यासाठी येतातच येतात. आता तेच न परत ते येतात म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जे हे सगुण रूप आपण जे कल्पनेने आपल्या डोळ्यासमोर साकार करतो तसं कोणी येतं का? नाही. माणसातलाच जो परमेश्वर म्हणजे माणसातलाच जो आपण म्हणतो ना की उच्च भाव असतो तो एखाद्याच्या ठाई जागृत होतो, त्याला प्रेरणा मिळते आणि तो अगदी औचित आपल्याला मदतीसाठी धावून येतो. आणि म्हणूनच अनन्य चेतस व्हायचं आहे. या श्लोकात जे सांगितलं आहे त्याप्रमाणे चेतस म्हणजे चैतन्य, ज्ञान, आणि ज्या ज्ञानामध्ये अन्य किंवा दुसरेपणाचा अभाव आहे तो भक्त अनन्य चेतस असतो. म्हणजे तो भक्त मुळी स्वतःला भगवंतापासून वेगळं मानतच नाही हो, तो अनन्य चेतस. जो विभक्त नाही तो भक्त. आणि हीच भक्ताची व्याख्या आहे. भगवंता मला सोडव, धाव रे धाव, अशी आर्त रूपात जेव्हा भक्त भगवंताला हाक मारतो तेव्हा तो भगवंत त्याच्या हातातली 1000 कामं सोडून तुमच्या मदतीला धावून येतो. हा विश्वास आपल्या मनामध्ये पाहिजे हो. शेवटी असं आहे ना, कधीतरी आता साधी गोष्ट सांगते, रोज मी स्वयंपाकघरात करते, बरोबर? प्रत्येक गृहिणी घरात स्वयंपाक करते, पण कधीतरी एखाद दिवशी आमटीत मीठ विसरतं की नाही हो, कधीतरी चुकून कोशिंबिरीला मीठ जास्त पडतं. हे सगळं रोज 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 इतकी वर्ष त्याच ओट्याशी उभं राहून त्याच सगळ्या भांड्या, चमच्या, ताटल्यासहित माझा स्वयंपाक असून सुद्धा कधीतरी हे घडतं की नाही? घडतं तर घडतं म्हणावं, मान्य करावं की हो गडबडीत आज आमटीत मीठ विसरलं. मग तसंच भगवंतांचं सुद्धा आहे, आपल्या मनामध्ये विश्वास पाहिजे. बरं, एकदा माझं आमटीत मीठ कमी पडलं म्हणजे लगेच माझ्या स्वयंपाक करण्याच्या कलेवर त्याचा काही परिणाम झाला का? नाही. माणूस आहे, गडबडीत एखाद दिवशी कमी पडेल, कधी जास्त होईल, काहीतरी होऊ शकतं. तसंच भगवंतांच्या बाबतीत
बाबतीत मात्र असं खरं म्हणजे कधीच नसतं. जे काही असतं ते आपले कर्माचे भोग असतात, त्यानुसार आपल्याला ती फळं प्राप्त होत असतात. त्या फळांच्या प्राप्तीमध्ये भगवंत काहीही फेरफार करू शकत नाहीत. हे सगळं भगवंतांनी आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता अनन्य चेतस ह्याच्यासाठी अजून एक व्यवहारातलं उदाहरण सांगते. आपण पूर्वी अलीकडे कमी झाले डोंबाऱ्याचा किंवा कोल्हाट्याचा खेळ बघायचो की नाही, तर त्या 2 अशा काय तात्पुरते छोटेसे काठ्या रोवलेल्या असतात आणि त्याच्यावर जी दोरी बांधलेली असते त्याच्यावरून ती एवढीशी चिमणी लेक अशी, खरं तर लेकच का असते हाही एक मला प्रश्न पडलाय. आत्ता ह्या क्षणी माझ्याजवळ उत्तर नाहीये. बऱ्याच वेळेला बघतो की छोटी मुलगी त्याच्यावरून चालत असते, मोठीही चालते पण मुलगी चालताना दिसते. तर तुम्ही म्हणाल ताई आम्ही बघितलाय बरं का छोटा मुलगा पण चालताना. असेल ना, असेल तर फार उत्तम. पण ती त्या दोरीवरून कशी काय चालू शकते, कसं ते ट्रेनिंग तिला देतात, कसं ती ते शिकते, किती लहान वयाची असते आणि तो खाली तो डमडम डमडम डमरू तो वाजवत असतो आणि तो ताशा वाजवत असतो, डमरू वाजवत असतो आणि ती बरोबर या टोकापासून त्या टोकापर्यंत सहज जाते. काय तिचा वेश असतो, काय तो सगळं म्हणजे काही त्याला तिथे नेपथ्य म्हणून काही असतं का हो, पण तो आपण मात्र डोळ्यांमध्ये सगळा जीव एकवटून श्वास रोखून तिचं या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणं पाहतो. हे कशाच्या जोरावर शक्य होत असेल तर तिचं मन पूर्णपणे एकाग्र झालेलं असतं. वास्तविक ते एकाग्र कसं करावं हेही तिला काही माहिती नाहीये, तितकी ती सुजाण पण नाहीये. लहान वयाची मुलगी असते पण ती कला कदाचित थोडी उपजत असते, कदाचित शिकवून आणि म्हणजे त्याच्या मागे थोडासा काळी छाया पण आहे. आपण त्या विषयात जाऊयात नको, परंतु मला फक्त उदाहरण एवढं सांगायचंय की ते साध्य करतात की नाही. मग ते त्यावेळेला ती अजिबात इकडे तिकडे बघत नाही, तिचं मन विचलित होत नाही, ती खाली पडत नाही, झोक जात नाही, काहीही घडत नाही. मग असं आपल्याला आपण म्हणतो ना की नुसतंच आपण म्हणतो की संसार म्हणजे तारेवरची कसरत आहे ग बाई, म्हणण्यापुरतं नाहीये, ती खरी कसरत आहे. आपले का 17 वेळा तोल जातात, का 17 वेळा आपण आपट्या खातो, कारण आपलं मन एकाग्र नसतं. खूप विचार करण्यासारखा हा श्लोक आहे. यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये पुढचा म्हणजे 15वा श्लोक पाहणार आहोत. तोपर्यंत हरिओम.